ही गोष्ट आहे रत्नाजींची. रत्नाजी एक विधवा होती. आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांनी मसाले बारीक करून करून आपलं घर चालवलं आणि आपल्या मुलांना वाढवलं. आज त्यांचा मुलगा विकास नोकरी करतोय आणि त्यांची मुलगी सुरेखा कॉलेजमध्ये शिकतेय. आई, आता तरी तू हे मसाल्याचं काम बंद कर. भैया काम करतायत ना? नाही बाळा, माणसाच्या अंगात जोपर्यंत ताकद आहे त्यांनी काम केलं पाहिजे. पण आई, असं तर तुझं पूर्ण आयुष्य ह्या कामातच निघून जाईल. तर ह्याच्यात वाईट का आहे बाळा? तुझे बाबा गेल्यानंतर आपलं घर याच कामामुळे तर चालू आहे. याच कामामुळे तर तुम्ही दोघजण एवढे मोठे झालात. आई, वाईट काहीच नाहीये, पण आता तू म्हातारी होऊ लागलीयस. तुला आता आराम करायला पाहिजे. आणि असं पण भैया पैसे कमवत तर आहेत ना? हो आई. एकदाचं सुरेखाचं लग्न होऊन जाऊ देत, परत मी हे काम बंद करेल. नक्की नाही? माझ्या लग्नानंतर तू हे काम बंद करणार? हो हो, नक्की. रत्नाजींचा सर्वात फेमस मसाला काळा मसाला होता. दीदी, काळा मसाला द्या. काय कारण आहे बहीण? आज घरामध्ये चिकन बनतंय की मटण? आज काय? उद्या बनवणार चिकन, काळं चिकन. पाहुणे येतायत ना? चांगली गोष्ट आहे. दिवसभरातून खूप साऱ्या बायका रत्नाजींकडून त्यांचा फेमस मसालाच विकत घ्यायचे. रत्नाजींना आपलं काम खूप आवडायचं. असंच करता करता खूप महिने निघून गेले. रत्नाजी मसाले बनवत विकत राहिली. नंतर एक दिवस त्यांचा मुलगा विकास एका मुलीसोबत लग्न करून घरी आला. अरे देवा, हे काय आहे विकास? आई, ही मधू आहे. मी हिच्यावर खूप प्रेम करतो आणि हिच्या बापाने शर्त ठेवली आहे, जर हिच्यासोबत मला लग्न करायचं असेल तर मला घर जवाई व्हावं लागेल. नाहीतर ते मधूचं लग्न दुसरं कुठेतरी करतील. माझ्याकडे दुसरा कुठला रस्ता नव्हता, त्यामुळे मी लग्न केलं. आता मी कसं सांगू? आता मला हे घर सोडावं लागेल. घर सोडावं लागेल? पण तू तर ह्या घराचा एकटा पुरुष आहेस. मी विचार केलता की तू घराची जबाबदारी घेशील, सुरेखाची जबाबदारी घेशील, आणि आता तूच घर सोडून जातोयस. आई, माझ्याकडे दुसरा कुठलाच रस्ता नाहीये. तर मी काय करू शकलो असतो? सुरेखा हे सर्व ऐकत होती. बरं केलं तुम्ही भैया. तसं पण मला तुमच्यावरती ओझं नव्हतं बनायचं. तुला पण हक्क आहे तुझं आयुष्य जगायचा, खुश राहायचं. तू जा भैया, मी माझी आणि आईची काळजी घेईन. विकास आणि त्याच्या पत्नीने रत्नाजींचा आशीर्वाद घेतला आणि ते लोक निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर रत्नाजी रडू लागल्या. हे देवा, आई, तू काळजी का करतेयस? मी आहे ना, मी तुझा हात कधीच नाही सोडणार. तुझीच काळजी आहे मला. विचार केलता की तुझा भाऊ कमवत आहे, मोठ्या धूमधडाक्यात तुझं लग्न कोणत्या तरी चांगल्या घरात करेल. पण आता माहित नाही काय होईल. तुझे विचार केल्यास आई, तेच होईल. काय झालं जर भैयानी तुझी मदत नाही केली तर? मी आहे ना, मी तुझी सगळी मदत करेल. उद्यापासून आपण दोघे मिळून काळा मसाला बनवूयात. जास्त विकलं जाईल आणि जास्त कमाई पण होईल. आई, रत्ना विचारात होती, पण तरीही तिने मान हिलावली. दुसऱ्या दिवसापासून सुरेखाने सुद्धा मसाले बनवणं सुरू केले. आता मायलेकी दोघेही मसाले बनवणं तयार करत होते. काही दिवसातच त्यांनी खूप सारा काळा मसाला बनवला. आपण काळा मसाला तर बनवला, पण आता विकायचं कसं? आई, मी ह्याला बाजारात घेऊन जाईल. मला विश्वास आहे की बाजारात विकलं जाईल. चालेल, ठीक आहे. सुरेखा ते मसाले घेऊन खूप दुकानांमध्ये गेली, पण तरीही तो काळा मसाला कोणी घ्यायला तयार नव्हते. ती उदास झाली. असं कसं चालेल? मला काहीतरी करावंच लागेल. बाजारात सुरेखाचं लक्ष एका मॅगीच्या ठेल्यावर गेलं. मॅगीच्या ठेल्यावर खूप गर्दी होती. सुरेखा घरी पोहोचली. काय झालं बाळा? काही विकलं गेलं का? नाही आई, काहीच नाही विकलं गेलं. हे ऐकून रत्ना पण दुःखी झाली. तेव्हा सुरेखा म्हणाली, आई, आज मी मॅगीच्या गाड्यावरती खूप गर्दी पाहिली. ती तर नेहमीच असते, पण त्याने आपलं काय होणार आहे? मी विचार करत होते की मी पण एक मॅगीचा गाडा उभा करेल. अशी तशी मॅगी नाही, काळी मॅगी. काळी मॅगी? तू आपला काळा मसाला मॅगी मध्ये घालणार आहेस का? हो, याने आपल्या काळ्या मसाल्याचा उपयोग पण होईल
आणि लोकांना आवडलं तर काळे मसाले खूप विकले जातील. मी गाड्यावरती काळा मसाला पण विकेल. खरं तर बाळा, आयडिया वाईट नाहीये. आजकालच्या मुलांना तर मॅगी खूप आवडते. मग बहुतेक काळी मॅगी पण आवडेल. एकदा आपण प्रयत्न करून बघूयात. दुसऱ्याच दिवशी रत्नाने मॅगीचा ठेला लावला. या इकडे या, काळी मॅगी खावा. या इकडे या, काळी मॅगी खावा. अरे, ही काळी मॅगी काय आहे? ही नवीन मॅगी आहे, एकदम हटके. हो का? मग एक काळी मॅगी मलाही द्या. रत्नाने एक मॅगी बनवली आणि त्यात तो काळा मसाला मिसळवला. काळा मसाला मिळवल्यानंतर पूर्ण मॅगी काळी झाली आणि नंतर त्या मॅगीला रत्नाने एका पांढऱ्या प्लेटीत त्या ग्राहकाला दिलं. बघण्यात तर खूप वेगळी आहे. आता खाऊन बघते. त्या बाईने ती काळी मॅगी खाल्ली आणि तिच्या चेहऱ्यावर एक खूप मोठं हास्य आलं. तिला बघताच खूप सारे ग्राहकांनी ती मॅगी खाल्ली. पहिल्याच दिवसापासून त्या मॅगीने धूम मचवली होती. लोक ती मॅगी खात पण होते आणि काही लोक काळा मसाला घरी पण घेऊन जात होते. त्या दिवशी सुरेखा खुशी खुशीत घरी पोहोचली आणि दिवसभराचे सर्व पैसे रत्नाच्या हाती देऊन टाकले. एवढे सगळे पैसे? हो आई, काळी मॅगी सगळ्यांना खूप आवडली. सगळे लोक खूप चवीने खात होते आणि तर अजून काळा मसालाही विकत घेत होते. रत्नाने सुरेखाला जवळ घेतलं आणि तिला आशीर्वाद दिला. त्या दिवसपासून रोज सुरेखा काळ्या मॅगीचा स्टॉल लावू लागली. ग्राहकांची गर्दी रोज असायची. सुरेखाची काळी मॅगी हिट जे झाली होती, 6 महिन्यातच सुरेखाने लाखो पैसे कमावले होते. याने मी तुझे लग्न खूप धूमधडाक्यात करेल. ठीक आहे आई, पण मला असा मुलगा पाहिजे जो घर जावाई बनून राहील. हे ऐकून रत्नाजी हसू लागल्या. काही दिवसानंतर रत्नाजींनी सुरेखाचं लग्न खूप धूमधडाक्यात लावलं. लग्नात विकास पण आला होता, पण पाहुणा म्हणून. लग्नानंतर सुरेखाने स्वतःचा स्टॉल पण ओपन केला होता, काळ्या मॅगीचा. ती आज पण आपल्या आईला भेटायला जायची आणि आपल्या आईची काळजी पण घ्यायची. अशा प्रकारे सुरेखाने एक मुलगी होण्याच्या नाते आपल्या पूर्ण घराचा भार सांभाळला, काळ्या मॅगीच्या सहाय्याने.